चला नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। बघा चालू घडामोडी हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा स्पर्धा परीक्षा कोणती जरी असेल तरी चालू घडामोडीवर हमखास प्रश्न विचारले जातात। मग चालू घडामोडी दररोजच्या दररोज करायची की एकच वेळेस सर्व करून टाकायचं? तर मित्रांनो लक्षात घ्या, चालू घडामोडी हा सोपा विषय नाही किंवा एका दिवसात किंवा एका महिन्यात होणारा विषय नाही। यासाठी आपल्याला दररोजच्या दररोज सराव करणे गरजेचे आहे। बघा आता आगामी जी एग्जाम आहे एमपीएससी कंबाईनची आहे 15 तारखेला। त्या अनुषंगाने आपण एक सिरीज सुरू करणार आहे। बघा जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत, जसं निवृत्त काय झाले, पुरस्कार झाले, त्यानंतर नवीन नियुक्त्या झाल्या, त्यानंतर निधन झालेत, त्यानंतर ब्रँड अँबॅसिडर झालेत, असे जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत ज्यावर आपल्याला हमखास प्रश्न विचारले जातात, तसे प्रश्न आपण उद्यापासून घेऊन येणार आहोत। बघा मित्रांनो, आजची जी चालू घडामोडी आहे त्यामध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण आज डिस्कस करणार आहोत। बघा आजचा सर्वात पहिले जो प्रश्न आहे, सर्वात पहिला प्रश्न बघा काय म्हटलेला आहे, नॉर्वे चेस 2026 चे विजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे? मित्रांनो जे काही नॉर्वे चेस 2026 चे जे आयोजन करण्यात आलं होतं नॉर्वेमध्ये, त्यामध्ये जे विजेते होते त्या विजेत्याचं आपल्याला काय विचारलंय, नाव विचारलेलं आहे। मित्रांनो बघा तुम्ही आन्सर सांगत असाल कमेंट मध्ये सांगा फास्ट, 5 सेकंद आहे मित्रांनो तुमच्याजवळ। बघा 5 सेकंदामध्ये उत्तर सांगायचं आहे। नॉर्वे 2026 चे विजेतेपद कोणी? डी मुकेश, विदित गुजराती, आर प्रज्ञानंद आणि विश्वनाथ आनंद कोण आहे? तर मित्रांनो लक्षात असू द्या, नॉर्वे 2026 चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर डी मुकेश। म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर काय राहणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 डी मुकेश हा भारतातील एक युवा ग्रँड मास्टर आहे, बरोबर ना? बघा नॉर्वेमध्ये जे काही चेस स्पर्धामध्ये त्यांनी काय केले, उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे। नॉर्वे चेस ही जगातील सर्वात प्रतिष्ठित जी काही बुद्धिबळ स्पर्धा आहे त्यापैकी एक आहे। या स्पर्धेत जगातील अव्वल बुद्धिबळपटू सहभागी होतात। त्यामधून विजेते कोणी मिळवलंय? बघा 2026 चे डी मुकेश। भारतासाठी ही गौरवाची गोष्ट आहे। एका भारतीय कोण युवा ग्रँड मास्टर आहे डी मुकेश, यांनी प्रतिष्ठित स्पर्धेत विजेतेपद मिळवलेलं आहे। लक्षात असू द्या, प्रश्न इथं विचारू शकतात। क्रीडावर एक प्रश्न हमखास विचारला जातो। चला पुढचा प्रश्न बघा काय आहे, इंडिया एआय काय? इंडिया एआय मिशनच्या नवीन सीईओ पदाचा कार्यभार कोणी स्वीकारला आहे? चला सांगा फास्ट, कोणी स्वीकारलेला आहे? तुमच्याजवळ 5 सेकंद वेळ आहे। 5 सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर सांगायचं आहे काय असेल। बघा आता इंडिया एआय हा भारत सरकारचा कृत्रिम बुद्धिमत्ता विकास कार्यक्रम आहे। इंडिया एआय मिशन एक कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यक्रम आहे भारताचा। एआय संशोधन, त्यानंतर स्टार्टअप, डिजिटल नव प्रकल्पांना चालना देणे हे याचे उद्दिष्ट आहे। हे जे एआय इंडिया मिशन आहे, एआय इंडिया मिशनचं महत्त्वाचं उद्देश काय आहे? तर लक्षात असू द्या, काय तर एआय संशोधन करणं, स्टार्टअप करणं आणि जे काही डिजिटल नव कल्याणकारी योजना आहेत त्यांना चालना देणं हे याचं प्रमुख उद्देश आहे। मग याच्या नवीन सीईओ पदासाठी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर महत्त्वाचा प्रश्न आहे, सौरभ विजय। कोणाची नियुक्ती करण्यात आली? सौरभ विजय याची इंडिया एआय मिशनच्या सीईओ पदी काय करण्यात आली? तर नियुक्ती करण्यात आली। लक्षात असू द्या, चालेल। भारताला एआय क्षेत्रात जगातील नेतृत्व मिळवण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आलेली आहे। भारताचा कशामध्ये? एआय क्षेत्रामध्ये जगातील नेतृत्व मिळवण्यासाठी ह्या विजय तिवारी सरांची काय करण्यात आले? नियुक्ती करण्यात आले। भारताला लक्षात असू द्या एआय क्षेत्रात झपाट्याने पुढे जात आहे। माहिती आहे इंडिया एआय मिशन चे जे सीईओ आहे सौरभ तिवारी यांनी पदभार स्वीकारलेला आहे। एआय संशोधन, नवकल्याण आणि डिजिटल अर्थव्यवस्थेत गती देण्यासाठी सौरभ तिवारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। चालेल, चला पुढचा प्रश्न आहे बघा,
पुढचा प्रश्न काय तर बघा SNA काय दिले SNA पुरस्कार 2026 SNA पुरस्कार 2026 SNA म्हणजे काय तर संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार कोणता संगीत नाटक अकॅडमी लिहून देऊ का इथं बघा संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार बघा संगीत नाटक अकॅडमिक पुरस्कार केव्हाचा 2026 चा 16 चे आयोजन कोणत्या संस्थेने केले म्हणजे हे जे 2026 SNA पुरस्काराचं आयोजन 16 जो होता पुरस्कार वितरणचा त्याचं आयोजन कोणी केले तर लक्षात असू द्या सर्वात पहिले SNA म्हणजे काय तर सांगितले संगीत नाटक अकॅडमी ही भारतातील संगीत नृत्य नाटक क्षेत्रातील सर्वोच्च सांस्कृतिक संस्था आहे कशामधील जे काही संगीत आहे नृत्य आहे या क्षेत्रामधील सर्वोच्च संस्था आपण SNA ला म्हणतो या संस्थेची स्थापना 1953 मध्ये करण्यात आली केव्हा 1953 मध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली या संस्थेचं मुख्यालय कुठे आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी या संस्थेचं मुख्यालय आहे कुठे आहे नवी दिल्ली या ठिकाणी या संस्थेचं मुख्यालय आहे मित्रांनो कलाकारांना राष्ट्रीय स्तरावर सन्मानित करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता जे काही कलाकार आहेत त्यांना राष्ट्रीय स्तरावर सन्मानित करण्यासाठी या पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं होतं लक्षात असू द्या थोडक्यात बघा भारतीय संगीत नृत्य आणि नाटक क्षेत्रातील हा कोणता तर सर्वोच्च म्हणजे संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार हा पुरस्कार 16 संगीत नाटक अकॅडमी नवी दिल्ली यांच्या वतीने आयोजित करण्यात येतो कोणता संगीत नाटक अकॅडमी नवी दिल्ली याद्वारे आयोजित करण्यात येतोय उत्तर काय राहणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो जर तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा कारण आपण दररोजच्या दररोज अशा प्रकारचे चालू घडामोडीचं सेशन सुरू केलेलं आहे बघा पुढचा प्रश्न काय आहे तर पंचायत प्रगती निर्देशांक अर्थात PAI पंचायतला कोणता पुरस्कार मिळाला आहे बघा आता PAI म्हणजे काय तर पंचायत ऍडव्हर्टाइजमेंट इंडेक्स काय तर पंचायत ऍडव्हर्टाइजमेंट बर का ऍडव्हान्समेंट काय ऍडव्हान्समेंट इंडेक्स पंचायत प्रगती निर्देशांक PAI बरोबर PAI ला कोणता पुरस्कार मिळालेला आहे तर लक्षात असू द्या मित्रांनो बघा जे काही पंचायतीच्या विकासाचे अचूक मूल्यांकन करणाऱ्या पंचायत प्रगत निर्देशांक राष्ट्रीय ई कॉमर्स पुरस्कार 2026 हा सुवर्ण पुरस्कार प्रदान करण्यात आला राष्ट्रीय ई कॉमर्स पुरस्कार 2026 कोणता पुरस्कार पंचायत प्रगती निर्देशांक अर्थात PAI ला कोणता पुरस्कार मिळाला आहे तर राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार 2026 चे स्वर्ण पदक मिळालेला आहे ग्रामपंचायतीचा विकासाचे मूल्यमापन करण्यासाठी हा निर्देशांक तयार करण्यात आला डिजिटल प्रशासनातील उत्कृष्ट कार्यासाठी कशासाठी डिजिटल प्रशासनातील उत्कृष्ट कार्यासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे लक्षात असू द्या चालेल
चला पुढचा प्रश्न आहे बघा, बघा काय म्हणते, स्वामीनाथ जानकीराम, थोडं झूम कमी करू द्या, कोण, स्वामीनाथ जानकीराम यांना कोणत्या पदावर आणखी, बघा यांना कोणत्या पदावर आणखी 2 वर्षासाठी पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे? मित्रांनो माहिती आहे आपल्याला, जे काही स्वामीनाथ जानकीराम आहे हे RBI चे डेप्युटी गव्हर्नर आहेत. कोण आहेत? RBI चे डेप्युटी गव्हर्नर आहेत. त्यांचा कार्यकाल किती वर्षासाठी? 2 वर्षासाठी आणि वाढवण्यात आलेला आहे. RBI देशातील चलन विषयक धोरणाचे काय करते? नियंत्रण करते, लक्षात असू द्या. आता या प्रश्नाचं उत्तर काय राहणार? RBI चे डेप्युटी गव्हर्नर स्वामीनाथ जानकीराम हे पहिले काय होते तर RBI चे डेप्युटी गव्हर्नर होते. आता त्यांची पुन्हा 2 वर्षासाठी नियुक्ती वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहणार आहे? ऑप्शन क्रमांक बी, RBI चे डेप्युटी गव्हर्नर. चालेल. चला पुढचा प्रश्न, भारतीय हवाई दलाच्या पुढील उपप्रमुख पदावर कोणाची नियुक्ती झालेली आहे? VCAS म्हणजे व्हाईस चीफ ऑफ एअर स्टाफ. काय? व्हाईस चीफ ऑफ एअर स्टाफ, VCAS, लक्षात असू द्या. कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर अमरप्रीत सिंग यांची. कोणाची? अमरप्रीत सिंग. ऑप्शन क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. भारतीय हवाई दलातील दुसरे सर्वोच्च पद म्हणजे VCAS, लक्षात असू द्या. म्हणजे काय? उपप्रमुख. भारतीय हवाई दलाच्या पुढील उपप्रमुख म्हणून अमरप्रीत सिंह यांची नियुक्ती करण्यात आली. एअर मार्शल अमरप्रीत प्रमुख या पदावर यांची नियुक्ती झालेली आहे. संरक्षण क्षेत्रातील ही महत्वाची चालू घडामोडी आहे मित्रांनो. इथं तुम्हाला आगामी काळामध्ये काय तर प्रश्न विचारला जाऊ शकतो. चालेल. बघा पुढचा प्रश्न काय? पुढचा प्रश्न आता नुकतेच तुम्हाला माहितीच आहे. जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा करण्यात येतो? 5 जूनला. 2026 निमित्त दिल्लीत किती नमो ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन करण्यात आले? नमो ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन किती करण्यात आले तर बघा माहितीये, जागतिक पर्यावरण दिन 5 जून रोजी साजरा केला जातो. पर्यावरण संवर्धनासाठी दिल्लीत 18 नवीन, किती दिल्लीत? एकूण 18 नवीन नमो ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. या पार्कमुळे काय तर शहरी भागातील हरित क्षेत्र वाढवण्यास मदत होते. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी हा उपक्रम अतिशय महत्वाचा आहे, लक्षात असू द्या. जागतिक पर्यावरण दिन 5 जून रोजी साजरा करण्यात येते. बघा मित्रांनो, शेवटचा प्रश्न आहे आपला, जागतिक अधिस्वीकृती दिनाचे आयोजन कोणत्या संस्था संयुक्तपणे करतात माहितीये? चला, जे काही मित्रांनो जागतिक अधिस्वीकृती दिन दरवर्षी कितीला? 9 जून रोजी काय करण्यात येतो? साजरा करण्यात येतो, लक्षात असू द्या. हा दिवस याचा आन्सर तुम्हाला सांगायचा आहे मला कमेंट बॉक्स मध्ये. चालेल. या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आतापर्यंत आपण जे काही प्रश्न बघितलेत, आवडलं असेल तर लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया उद्या पुन्हा अशाच प्रकारच्या चालू घडामोडी घेऊन. तोपर्यंत सर्वांना जय हिंद.